नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आणि आकाश दोघेजण क्षितिजाला भेटायला आलेले असतात. भूमी आकाशला म्हणत असते, ही वेळ आहे ना, क्षितिजाची ट्यूशन म्हणून घरी परत जाण्याची आहे. या वेळेला मानसी घेऊन आली असेल तर आपल्याला क्षितिजाला भेटता नक्की येईल. म्हणूनच मी इथे तुला म्हणाले की आपण जाऊन थांबूया. तेव्हा आकाश म्हणतो, पण हे सगळं जे काही घडतंय त्याच्यामुळे मानसी क्षितिजाला ट्युशनला घेऊन आली असेल का? तेव्हा भूमी म्हणते की मी देवी आईजवळ प्रार्थना करते की क्षितिजा आपल्याला भेटू दे. तेवढ्यातच इथे क्षितिजा आणि त्याचबरोबर मानसी दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा क्षितिजा म्हणत असते, मनू मावशी बघ ना, आज पण दिवस संपला पण आई बाबा अजून परत आले नाही आहेत. तेव्हा मनू म्हणत असते, क्षितिजा बाळा रडू नकोस, आई बाबा लवकर घरी परत येतील. हे बघ तू घरी पण रडत असतेस, तू ट्युशनमध्ये पण रडतेस आणि आता पण रडतेस. रडून रडून डोकं दुखेल ना तुझं, तुझी तब्येत बिघडेल, जास्त रडायचं नाही. तेव्हा मनू म्हणत असते, हे बघ क्षितिजा बाळा, तू आमची प्रिन्सेस आहेस ना, मग प्रिन्सेस कधी रडते का? नाही ना, मग तू सुद्धा रडू नकोस. आई बाबा लवकर परत येतील, कारण त्याने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तू नको काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी क्षितिजाला भेटायला आलेली असते. ती म्हणते, क्षितिजा बाळा कशी आहेस तू? तेव्हा क्षितिजा भूमी आकाशला बघून खूपच जास्त खुश होते. आकाशसुद्धा आपल्या मुलीला बायकोला मिठी मारतो. तिघे आता एकमेकांना मिठी मारून रडत असतात. तेव्हा इथे मनूला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा क्षितिजा म्हणत असते, आई बाबा तुम्ही इथे, पण तुम्हाला तर पोलीस घेऊन गेले होते ना, तुम्ही तुरुंगात होता ना, मग अचानकपणे इथे कसे काय आलात? तेव्हा भूमी म्हणते, क्षितिजा बाळा आम्ही तुला भेटायला इथे आलोय. तेव्हा क्षितिजा म्हणत असते, पण अपूर्वा काकू तर म्हणत होती की तुम्ही दोघांनी वाईट काम केले म्हणून तुम्ही तुरुंगात गेलात, तुम्ही वाईट आहात ना? तेव्हा भूमी म्हणत असते, क्षितिजा बाळा आम्ही जर वाईट असतो तर आम्ही आमच्या मुलीला भेटायला आलो असतो का? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, पण तुम्ही तुरुंगात होता ना, मग इथे कसे काय आलात? तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, हे बघ बाळा, आम्ही इथे तुला भेटायला आलोय. आम्हाला तुझी खूप जास्त आठवण येत होती, तुझी काळजी वाटत होती, म्हणून आम्ही तुला इथे भेटायला आलोय. आम्ही काहीसुद्धा केलेलं नाही आहे. आमच्या हातून जे काही घडलं ते सगळं चुकून घडलं होतं बाळा. आम्ही काही मुद्दामून केलेलं नाही आहे. मग जर आम्ही गुन्हेगारच नाही आहोत तर आम्हाला शिक्षा का होईल? आम्ही लवकरच परत येऊ, पण त्याआधी आम्हाला स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागणार आहे. कळलं तुला क्षितिजा? तोपर्यंत अपूर्वा काकूचं काहीसुद्धा ऐकू नकोस. तेव्हा मानसी म्हणत असते, पण भाऊजी तुम्ही जेलमध्ये होतात, मग बाहेर कसे काय आलात? तेव्हा आकाश म्हणतो, मानसी आम्ही जेलमधून पळालोय. रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि तेच आम्हाला सिद्ध करायचं आहे, म्हणून आम्ही जेलमधून पळालोय. पण ती अपूर्वा आणि बाकीचे सगळेजणच हात धुवून आमच्या पाठीमागे पडलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला लपून छपून राहावं लागतंय. तेव्हा तू एक काम कर मानसी, बलदेवला फोन कर आणि जरा फोन लावून दे बरं बलदेवला. त्याच्याशी महत्त्वाच्या गोष्टीवरती थोडं बोलायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता आकाश आणि भूमी या दोघांवरती लाईटीचा फोकससुद्धा आता पडलेला असतो. तर इथे पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी आता आलेले असतात. पौर्णिमा म्हणत असते, आई अहो सगळीकडे शोधलं त्यांना, कुठेच नाही आहे ते दोघेजणं. तेव्हा रागिनी म्हणते, असे कसे दोघेजणं अचानकपणे गायब झाले मला कळत नाही आहे. त्यांना कुठे कुठे शोधायचं आपण? अगं इतके कुठे गायब झाले, काय पाताळात गेले की काय? तिथून निसटले आणि लगेच गायब झाले. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई अहो ती अपूर्वासुद्धा आहे ना, त्या अपूर्वाने तर त्यांना कुठेतरी गायब केलं नसेल? तेव्हा रागिनी म्हणते, नाही नाही, अपूर्वा तिथे पोचायच्या आधी आपण भूमी आणि आकाशपर्यंत पोचलं पाहिजे. नाहीतर ते दोघेजण आहेत ना, मला पकडतील आणि त्या अपूर्वाच्या समोर सादर करतील. मग मी जिवंत आहे हे सगळ्यांना समजल्यानंतर आकाशभूमीला शिक्षा होणार नाही. तेव्हा आपल्याला अपूर्वाचं लक्ष डायव्हर्ट करावं लागणार आहे तिच्या आईकडे. आपल्याकडे एकच आता हुकमी एक आहे, तिची आई. अपूर्वाचं लक्ष तिच्याकडे डायव्हर्ट करूया आणि आकाशभूमीला आपण पकडून त्यांचा इथे खेळ संपवूया. तेव्हाच आपण दोघीजणी निर्दोष सिद्ध होऊ, असं आता रागिनी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा आलेली असते. आकाश आणि भूमी यांना बघण्यासाठी तिथे अपूर्वासुद्धा पोचलेली असते. अपूर्वा म्हणत असते, मला माहिती होतं
तुम्ही दोघेजणं तुमच्या मुलीला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही क्षितिजाला भेटायला नक्की याल आणि म्हणूनच मी तुमच्यावरती लक्ष ठेवून होते आणि शेवटीला तेच झालं जे मला वाटत होतं. तुम्ही क्षितिजाला भेटायला आलातच ना? आकाशभूमी आता एक काम करा. लवकरात लवकर सरेंडर करा. तुम्ही दोघांनी खूप मनस्ताप दिलाय मला. मी खूप जास्त फ्रस्ट्रेट झाले होते. कारण तुम्हाला कुठे कुठे शोधलं, तुम्ही मला सापडलातच नाही. कुठे लपून बसला होतात काय माहिती आणि आता वेश बदलून इथे असे तुमच्या मुलीला भेटायला आलाय. मी ते सहन करणार नाही. आत्ताच्या आता सरेंडर करा. तेव्हा भूमी म्हणते अजिबात नाही. जोपर्यंत आम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही, रागिनी पटवर्धन जिवंत आहे हे सगळ्यांच्या समोर आणत नाही, तोपर्यंत आम्ही सरेंडर करणार नाही. त्यानंतर खुशाल करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पटकन अपूर्वा आपली पिस्तूल काढते आणि आकाशभूमीवरती रोखते आणि म्हणते की चला लवकरात लवकर सरेंडर करा. आत्ताच सांगते तुम्हाला, नाहीतर माझ्या हातामध्ये पिस्तूल आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आकाशभूमी दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. भूमी म्हणत असते, हे बघ अपूर्वा, आम्ही तुला सांगितले आम्ही घाबरणार नाही. जोपर्यंत रागिनी पटवर्धन जिवंत आहे सिद्ध करत नाही, तोपर्यंत तुला घाबरून सरेंडर करणार नाही. तेव्हा इथे पटकन आता मानसी अपूर्वाचे हात दोन्ही पकडते आणि वरती करते आणि म्हणते, जा ताई आणि भाऊजी पळून जा. स्वतःला निर्दोष सिद्ध करा. जा लवकर जा. तेव्हा भूमी आकाश पळून जातात. अपूर्वा म्हणत असते, हे काय केलंस तू मानसी? 2 गुन्हेगारांना सोडवण्यासाठी प्रयत्न केलेस तू. मदत केली आहेस त्यांची. त्यासाठी तुला शिक्षा होऊ शकते. तेव्हा मानसी म्हणत असते की मी तसं काही केलेलं नाही आहे. मी फक्त 2 आई-वडिलांची भेट आपल्या मुलीबरोबर करून दिली. बाकी मी काही केलेलं नाही आहे. मी उलट पुण्याचंच काम केले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता चव्हाण म्हणत असतात की मॅडम हे बघा, तुम्ही इथे न्यूज चॅनलवाल्यांमध्ये न्यूज द्यायला सांगितली होतीत ना, की आकाश आणि भूमी दोघेजण पळून गेलेत म्हणून. ती बातमी आता सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांना देण्यात आलेली आहे आणि ती टी व्हीवर सुद्धा आली आहे आणि इथे सोशल मीडियावरती सुद्धा. तेव्हा इथे चव्हाण म्हणत असतो आणि अजून एक गोष्ट, तुम्ही इथे काही पॅम्पलेट छापायला सांगितले होते, ते सुद्धा सगळ्या एरियामध्ये लावण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असाच आहे मॅडम की आकाश आणि भूमी दोघांनी कितीही पळून जाण्याचा प्रयत्न केला, लपून राहण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्यांचं सत्य एक ना एक दिवस सगळ्यांच्या समोर येणार हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीने चव्हाणला अजून एका कामासाठी लावलेलं असतं. ती म्हणालेली असते की आकाशभूमी जिथे कुठे असतील ना, आपल्याला त्यांना लवकरात लवकर पकडायला हवं. आता सगळीकडे पॅम्पलेट छापलेत, न्यूजमध्ये माहिती पसरली आहे, म्हणजे सगळे लोक आता आजूबाजूचे अलर्ट झालेत. जे पण इथे आकाशभूमीला बघतील ते आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. त्यामुळे आपण आता लक्ष देऊया आकाश आणि भूमीकडे आणि त्याचबरोबर लोकांनासुद्धा लक्ष द्यायला भाग पाडूया. तेव्हा इथे पोलीस डिपार्टमेंटला इथे बदनाम केल्यानंतर कशा पद्धतीने लोक चवताळून उठतात हे आता त्यांना कळलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश एका ठिकाणी लपून बसलेले असतात. दोघेही टेन्शनमध्ये असतात. अपूर्वा त्या ठिकाणी आलेली असते. क्षितिजाला भेटू देत नसते आणि म्हणत असते की सरेंडर करा म्हणून. पण आकाशभूमी दोघेही खूपच हुशारीने सरेंडर करत नाही आणि मानसीने तर इथे उत्तमच आता आयडिया केलेली असते आकाशभूमीला पळून जाण्यासाठी. तेव्हा ते सगळे प्रसंग आता त्यांना आठवत असतात. आकाशला आठवत असतं क्षितिजा म्हणालेली असते की तुम्ही जर काहीच केलेलं नाही आहे, मग तुम्ही जेलमध्ये का गेलात? तेव्हा आपण आता स्वतःला निर्दोष सिद्ध केलंच पाहिजे आपल्या मुलीसाठी. आपल्या मुलीसाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश आता एका ठिकाणी बसलेले असतात. तिथे आता जोगतीन माई येणार असतात. जोगतीन माईंनी त्यांच्यासाठी खायला आणलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की माई, तुम्हाला आमच्यामुळे खूपच त्रास होतोय ना? माई म्हणतात, असा कसा त्रास होतोय? तुम्ही देवी माणसं आहात ना, मग मला त्रास कसा काय होईल? हे बघा, तुमच्यासाठी मी खायला आणले, कारण खाल्ल्याशिवाय तुम्हाला ताकद येणार आहे का धावपळ करायला? तेव्हा काहीतरी 2 घास खाऊन घ्या आणि हे घ्या मोबाईल. मी तुमच्या मोबाईलला चार्जिंगसुद्धा करून आणले, म्हणजे तुम्हाला हवा तेवढा तो आता वापरता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की माई, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माई म्हणत असतात, उपकाराच्या गोष्टी करू नका, तुम्ही चांगली माणसं आहात. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, आता माईने मोबाईल चार्ज करून आणलाय ना, आता बलदेव दादाला कॉल कर आणि त्याच्याशी बोलून घे. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, मी लगेचच बलदेवला कॉल करतो. तेव्हा इथे बलदेवला आता फोन केलेला असतो.
तेव्हा बलदेव म्हणत असतो, हॅलो कोण बोलतंय? तेव्हा आकाश म्हणतो, बलदेव मी बोलतोय आकाश. हे बघ, मी तुला आता फोन या कारणासाठी केलाय की रागिनी पटवर्धनसुद्धा आता जिवंत आहे आणि हे सांगण्यासाठीच आम्हाला तिथून पळून यावं लागलं. बलदेव, मी आणि भूमी आम्ही जेलमधून पळालोय स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, कारण रागिनी पटवर्धन जिवंत आहे. तेव्हा तू सांग, तुला काही तपास लागला का रागिनी पटवर्धनचा? तेव्हा बलदेव म्हणतो, हो मला महत्त्वाचा तपास लागलाय. तू मला सांगितल्यानंतर मी लगेचच कामाला सुरुवात केली. मी त्या समोरच्या ऑफिसचं CCTV फुटेज चेक केलं. त्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन चालताना दिसते. त्यानंतर ती एका गाडीमध्ये बसली आणि एका संस्थेच्या बाहेर ती गाडी जाऊन आता उभी राहिलेली आहे, असं माझ्या मित्राने मला सांगितलं. एक संस्था आहे आणि त्याच्या बाहेर ती गाडी जाऊन उभी राहिली. तेव्हा बलदेव म्हणतो, अरे वा, ही तर खूप चांगली न्यूज मिळालेली आहे. त्या संस्थेचं नाव काय? तो ॲड्रेस दे ना मला, मी लगेचच तिथे जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की ठीक आहे, फटाफट मी ॲड्रेस सांगतो, तो लिहून घ्या आणि त्या ठिकाणी पोचा. कारण मलासुद्धा तेच वाटतंय, रागिनी पटवर्धन तिथेच आहेत आणि बरं झालं तुम्ही आम्हाला कॉल केला, असं बलदेव म्हणत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बलदेव दादा, आम्ही संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केले, हे अपूर्वाला कळू देऊ नकोसा. तेव्हा बलदेव म्हणतो, नाही नाही, मी कुणाला काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता बलदेव म्हणत असतो की हे बघा, तुम्ही लोकंसुद्धा आता लपून राहा, जास्त कुणाच्या नजरेस येऊ नका, कारण सगळीकडे आता एकच बातमी पसरलेली आहे की आकाश आणि भूमी महाजन हे दोघेजण जेलमधून पळालेले आहेत. जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला खूपच जास्त सतर्क राहावं लागणार आहे. तुम्हाला इथे सगळ्यांपासून लपून राहावं लागणार आहे, कळलं ना? तेव्हा काळजी करू नका, मी सुद्धा एका बाजूने माझ्या लेवलला शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा तुमचे प्रयत्न सुरूच ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेवजवळ आता बोलल्यानंतर महत्त्वाची माहिती मिळालेली असते. रागिनी पटवर्धन जिवंत आहे हे समजलेलं असतं आणि ती एका संस्थेच्या बाहेर जाऊन उतरले. त्या संस्थेचा ॲड्रेससुद्धा अर्जुनला मिळालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी लगेचच जायला तयार होतात. ते म्हणतात, माई, आम्हाला जावं लागेल एका ठिकाणी, महत्त्वाचं काम आहे. माई म्हणतात, जा पोरांनो, देवी आई तुमच्याबरोबर आहे. देवी आई तुम्हाला नक्की रस्ता दाखवेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे घ्या, पण त्याआधी खायला घ्या. हे तुमच्या दोघांसाठी आणले, पोटभर खाऊन घ्या, तेव्हाच तुम्हाला इथे ताकद मिळेल ना काहीतरी करण्याची. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीने अपूर्वाला मेसेज केलेला असतो की तुझ्या आईला भूमी आणि आकाश यांनी किडनॅप करून ठेवले आणि आता तिचे खूप हाल सुरू आहेत. तेव्हा अपूर्वा म्हणते की चला, सगळ्यात आधी तर मला माझ्या आईला शोधून काढायला हवं. एकदा का आई सापडली की मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. मग भूमी आणि आकाशकडे संपूर्ण लक्ष देता येईल. त्या दोघांना लवकरात लवकर मला पकडावं लागणार आहे, असं इकडे आता अपूर्वा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीने तिचं काम केलेलं असतं. रागिनीसुद्धा आता भूमी आकाशला शोधण्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करत असते. दोघेजण त्या आश्रमापर्यंत, त्या संस्थेपर्यंत पोचलेले असतात, ज्या ठिकाणी आता इथे रागिनी पटवर्धन असते. त्या ठिकाणी आकाश भूमी दोघेजण गेलेले असतात. तेव्हा तिथे एक माणूस येतो. तेव्हा आकाश विचारतो की दादा, रागिनी पटवर्धन इथेच राहतात का? दादा म्हणतात, कोण रागिनी पटवर्धन? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अरे भूमी, हाच ॲड्रेस दिलाय ना आपल्याला. मग इथे तर रागिनी पटवर्धनला कुणी ओळखतसुद्धा नाही आहे, मग आपण इथे कशाला आलो आहे? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे तिकडे बघ ना, ते बघ तिकडे फोटो लागलाय. तेव्हा इथे आकाश म्हणतो की अरे हो भूमी, हे बघ इथे आत्याचा फोटो लागलाय. मग तरीसुद्धा हे रागिनी पटवर्धनला ओळखत नाही असं का म्हणाले असतील? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा पौर्णिमा, सगळ्यात आधी आपणच आकाश भूमीला पकडलं पाहिजे, पोलिसांच्यासुद्धा आधी, नाहीतर आपलं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आकाश दोघेजण रागिनी पटवर्धनचा फोटो बघून आतमध्ये जातात. आकाश म्हणतो, या बाई कुठे आहेत, कुठे मिळतील आम्हाला? तेव्हा सरळ जा आणि उजव्या हाताला फिरा, असं दादा म्हणतात. आणि तेव्हाच तिथे भूमी आकाश दोघेजण आलेले असतात. तेव्हा रागिनी पटवर्धन दरवाजा उघडून आता बाहेर आलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या तू इथे? भूमीसुद्धा तेच म्हणते की आत्या तुम्ही इथे?
तेव्हा रागिनी घाबरलेली असते. आकाश आणि भूमी दोघेजण आता तिच्याकडे बघतच राहतात आणि त्यामुळे दोघेही तिथे आल्यानंतर आपल्याला रंग्यात पकडलं की काय, असं इकडे रागिणीला वाटत असतं. आणि आकाश आणि भूमी दोघेही रागिणीला समोरासमोर बघून आश्चर्यचकित झालेले असतात आणि दोघांना सुद्धा भयंकर राग आलेला असतो. कारण रागिनी पटवर्धन जिवंत असून सुद्धा लपून छपून डाव खेळत असते, ही गोष्ट आकाशला अजिबात आवडलेली नसते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बलदेवला सुद्धा सत्य समजलेलं असतं. तेव्हा इथे पुढील भागामध्ये बलदेव प्रॉपर्टीचे पेपर बघतो, ज्याच्यामध्ये बलदेवच्या नावावरची प्रॉपर्टी इथे अपूर्वाने स्वतःच्या नावावरती करून घेतलेली असते. तेव्हा बलदेव म्हणतो, हे सगळं काय आहे? माझ्या नावावरची प्रॉपर्टी अपूर्वाने स्वतःच्या नावाने का करून घेतली? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अपूर्वा त्या ठिकाणी आलेली असते जिथे त्यांची घरं आता तोडण्यात आलेली असतात. तिथे आल्यानंतर अपूर्वा आपल्या आई-वडिलांचा आणि भावाचा फोटो बघत असते. तेवढ्यातच इथे बलदेव तिचा पाठलाग करत आलेला असतो. बलदेव म्हणतो, आता मला अपूर्वाच्या मागे राहायला हवं. तिचा नेमका काय हेतू आहे, ती हे सगळं का करते, हे मला बघायला हवं. तेव्हा तो फोटो आता बरोबर तिच्या हातातून हवेने उडून बलदेवच्या समोर आलेला असतो, ज्याच्यामध्ये अपूर्वा, तिचे आई, बाबा आणि भाऊ असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, बलदेव इथे आश्चर्यचकित झालेला असतो इथे अपूर्वाचं सत्य समजल्यानंतर. तर इथे आकाश म्हणत असतो, काय गं आत्या, काय झालं? तू का घाबरतेस? घाबरलं तर आम्ही पाहिजे ना आमच्यासमोर भूत बघून? आणि तुझ्यासारखी बाई, जिने आपल्या मुलाच्या, स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केला आणि तरीसुद्धा ती मोकाट फिरते, तुझ्यासारख्या बाईने इतके खून करून मोकाट फिरायला तरी हवं का? असं आता आकाश म्हणत असतो. आमच्याकडून एक चूक झाली आणि त्यामुळे आम्हाला इतका त्रास दिला आणि तू सुद्धा आमच्यावरती पाठीमागून वार करत राहिलीस आणि स्वतःच्या पोटच्या पोराला मारून तू मात्र इकडे तिकडे मोकाट फिरतेस. तुला इकडे तिकडे फिरण्याचा अधिकार नाहीये, कळलं का? असं इथे आकाश रागिणीला रागाने म्हणत असतो. तेव्हा रागिणी पण बघा आकाशकडे कशा पद्धतीने आता रागाने बघत असते. पण शेवटीला भूमी आणि आकाशने रागिणी पटवर्धनला रंगेहात पकडलेलं असतं.